तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग चाललेला आहे. विडाच उचललेला आहे. खरीद फरोश करो. माझं रिझर्व्ह बँकेला असं आव्हान आहे की मोदीने असं नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळेस सांगण्यात आलं की 16 लाख कोटी अशा काहीतरी नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असताना फक्त 15 लाख अमुक अमुक कोटी नोटा पुन्हा छापल्या. अरे हे त्या 1 कोटीचा असणारा 1 लाख कोटीचा असणारा जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे? दुर्दैवाने मी म्हणेन की या देशातल्या विचारवंताबद्दल बाबासाहेबांनी जे त्यावेळेस म्हटलं होतं ते आज खरं व्हायला लागलं. तो म्हटला इथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे, इथला विचारवंताचा वर्ग आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते दुर्दैव आहे की ऑनेस्टी जी आहे, प्रामाणिकता जी आहे ती मिसिंग आहे, ती नाहीच आहे. ती त्याच्या स्वतःशी सुद्धा इमानदार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण सारा देश म्हणून जिवंत आहोत हे असताना लक्षात घ्या. एका स्कॉटलंडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले होते की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं. त्याचं भाषण बाबासाहेबांनी तिथं असणारं मांडलं होतं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं, पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्याचं काय? तो म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार. संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही. ए मोहन भागवत, आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, 15 दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला असणारा संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही. तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या. आम्ही फक्त असणारं संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं. आम्ही संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं. इथल्या सगळ्या ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचं आहे, निधर्मीवाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा आहे, त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं.
ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, 80% दोन्ही भागातली जनता मुस्लिम धर्माचे होते. धर्म हा त्यांचा आधार होता. पण 71 मध्ये 70-71 मध्ये वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले. त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणाऱ्या स्वीकारली नाही. युद्ध झालं, नवीन बांगलादेश निर्माण झाला. नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला.